नमस्कार मित्रांनो, आज आपण अगदी एका छानशा विषयावर चर्चा करण्यासाठी लाईव्ह आलो आहे. सध्या महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे मोठ्या प्रमाणावर ड्रॉ झालेला आहे आणि ह्या ड्रॉमध्ये शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयाचे अनुदान आहे. शेतकऱ्यांना फक्त माहिती नसल्यामुळे याचा लाभ मिळत नाही. तरी आपल्याला आपल्या पाटोदा तालुक्यातील नव्हे तर बीड जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गाड्या अभ्यास करणारे आकाशजी गरजे व समीर भाई हे विविध योजनांमध्ये किती लाखावर अनुदान आहे हे आपल्याला माहिती सांगतील. आपण आधी शेतकरी मित्र आकाश गरजे यांच्याशी डायरेक्ट बोलूया. नमस्कार गरजे साहेब. नमस्ते. आज आपण लाईव्हमध्ये ह्या लाईव्हच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छितात? सध्या कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत शेती संबंधित शेती अवजारे, शेती उपयोगी लागणारे साहित्य अशा भरपूर योजना सध्या आहेत आणि त्याचा एक मोठ्या प्रमाणावर शासनाने शेतकऱ्यांच्या या योजनेसाठी निवडी पण केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने असे पॉवर विडर. आपण ह्या योजनेत तुम्ही काय काय करतात हे आधी सांगा आम्हाला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापासून तर त्यांना सर्व्हिस, त्याचे कागदपत्र अपलोड करणे, त्यांना त्या योजनेची, त्या वस्तूची सर्व माहिती देणे, हे अशा प्रकारचे सर्व कामं आम्ही करत आहोत. सध्या आपल्याला काही शेतकरी वस्तू पाहायला मिळतील का आपल्या दुकानामध्ये? काय काय आहेत ना. हे अशा प्रकारचं पॉवर विडर आहे. हे पॉवर विडर आहे, पाहू शकतात शेतकऱ्यांना. हे जे कार्य आणि काय कार्य करू शकते हे सांगा. हे पॉवर विडर शेती आंतरमशागतीसाठी चांगल्या प्रकारे एक काम करत आहे कृषी विभागामार्फत. याची किंमत काय आहे? हे शेतकऱ्यांना 1,20,000 रुपयामध्ये मिळते. आणि ह्याच्यावर अनुदान किती आहे? शेतकऱ्यांना याला 63,000 रुपये अनुदान मिळतं. अगदी 63,000 रुपयाचे एकदम शेती विविध मशागती करणारे यंत्र आपण पाहू शकतात. अजून आपण दुसरी एक वस्तू पाहू शकते, हे कडबा कुट्टी. ही आहे कडबा कुट्टी. अतिशय छान. ह्या कडबा कुट्टीचे उपयोग सांगा. ही कडबा कुट्टी एक 10 जनावरांपर्यंत शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे चारा उत्पादन करू शकते. चारा उत्पादन कुट्टीमध्ये जे बारीक बुट्टा करते ते यासाठी यस जनावरांसाठी. हे किती रुपयाची आहे सर? ही कडबा कुट्टी आहे 34,000 रुपयाला. आणि ह्याला अनुदान किती आहे? याला अनुदान शासनामार्फत मिळत आहे 22,000 रुपये. 22,000 रुपये अनुदान आपण पाहू शकतात. हे कडबा कुट्टीसाठी आहे. आपण हे पाहू शकतात. कडबा कुट्टे अशा छान अशा आहेत कलर मधील. आणखीन भरपूर साधने आहेत, आपण पाहूया. ह्यामध्ये काय आहे सर? हे फवारा आहे, सौरचलित फवारा. सौरचलित फवारा. हे किती रुपयाला असतो? हा फवारा शेतकऱ्यांसाठी 4,000 रुपयाला मिळतो. कृषी विभागामार्फत याला 2,000 रुपये अनुदान आहे. हा 3-in-1 आहे. हा सौर पाटीवर चालतो, बॅटरी पण आहे आणि याला हाताने पण सुविधा आहे. 3-in फवारा आहे आणि शासनामार्फत त्याला 2,200 रुपये अनुदान आहे. हो. अतिशय छान अशा माहिती आपल्याला शेतकऱ्यावर ओपन केलेला आहे बघा. ही आपण पाहू शकतात. हा फवारा सौरचलित फवारा, 3-in-1 फवारा म्हणायचे ह्याला. 3-in-1 हे सौर पाटी आहे. हे हाताने पण सुविधा आहे. आणि तिसरी सुविधा कशी म्हणजे 3-in-1 बॅटरी आहे याला. बॅटरी पण. हो. बॅटरी, सौर ऊर्जा आणि हाताने अशा 3-in-1 फवारा आपण पाहिलेला आहे. तसेच ड्रोनला किती रुपये सबसिडी आहे? सध्या आधुनिक हे तंत्रज्ञानामध्ये ड्रोन ह्या बॉक्स मध्ये बंद आहे, पण ड्रोनच्या आपण सांगू या ड्रोनद्वारे शेतकरी आज इझी फवारणी करू शकतात. एका एकर मध्ये किती वेळ लागतो फवारणी करण्यासाठी? 10 मिनिटामध्ये 1 एकर फवारणी आरामशीर सध्या होत आहे या ड्रोनच्या माध्यमातून. याला गव्हर्नमेंट 50% म्हणजे 5 लाख रुपयापर्यंत सबसिडी देत आहे. जर तुम्ही शेतीला फवारणी करण्यासाठी जर ड्रोन घेऊ असाल तर 5 लाख रुपये सबसिडी महाराष्ट्र शासन आपल्याला देत आहे. अतिशय छान अशा योजना
गर्जे यांनी सांगितलेले आहेत. आणखीन शेतकऱ्यांना फायदेकारक काही योजना आपल्या भागात आहेत का? यासोबत शेडनेट, हरितगृह, कांदा चाळ आणि ज्या शेतकऱ्यांची पोखरा योजनेमध्ये निवड झाली आहे त्यांना पण ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे फळबाग, शेततळे कापड अशा भरपूर योजना सध्या चालू आहेत. आपला व्यवसाय आपण म्हणजे कुठून आपले स्वतःचा व्यवसाय हे आहे का, शॉप आहे का? येथे पाटोद्यामध्येच नाथकृपा मशिनरी अँड ॲग्रो एजन्सीमध्ये शेतकरी बांधव आपला अर्ज ऑनलाईन करू शकतात. तसेच त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन बी विनामूल्य आमच्याकडे उपलब्ध आहे. विनामूल्य मार्गदर्शन आणि ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या हे आपल्या पाटोदा शहरातच मिळू शकतात. आपल्या राग आणि चौस यांच्या पंपासमोर यांचं शॉप आहे. आणि यांचा संपर्क नंबर सर तुम्ही सांगा जनतेला. आमचा संपर्क नंबर आहे 88 88 58 90 99. हा ह्यांचा संपर्क क्रमांक आहे. आपले दुसरे कृषी मित्र जरा थोडे बिझी आहेत त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकत नाहीत. हे आपले समीर भाई, आपण काय शेतकऱ्यांना काय बोलू इच्छितात का?